तर आपण पाहतोय सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानं तणाव काहीसा निवळलाय। मात्र त्यांनी उपोषण सोडण्याआधी काय घडलं, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना या संवेदनशील विषयाचं राजकारण न करण्याचं आवाहन केलंय। मात्र शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी जंतर मंतरवरील आंदोलन अद्याप सुरूच आहे। याविषयी थेट जंतर मंतरवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांनी। थेट जाऊयात। सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं असलं तरी त्यांच्या उपोषण सोडण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ जारी केला आणि या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं सांगितलं की विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ होऊ देणार नाही। मात्र खरं तर हा मुद्दा इथपर्यंतच मर्यादित नाही, तर त्यांनी असं सांगितलं कॅबिनेट बैठक घेऊ, कॅबिनेट बैठकीच्या नंतर कायदा करू, सोमवारी या संदर्भात संसदेमध्ये चर्चा होईल। हे सगळं जरी होणार असलं तरी सुद्धा 2 महिने नीटचा पेपर फुटलेला झालेला आहे। 2 महिन्यानंतरही अजूनही या सगळ्या संदर्भात कारवाई का झाली नाही हा महत्त्वाचा मुद्दा आंदोलकांकडून उपस्थित केला जात होता। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आम्ही हलणार नाही अशा पद्धतीची भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ जारी केला असला, सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं असलं तरी सुद्धा आंदोलक मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत। त्यामुळे आता सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन स्नेहिल शिवाजीसह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, जंतर मंतर, नवी दिल्ली।